सांगणार आहे वैभव लक्ष्मीची कहाणी. एक माते वैभव लक्ष्मी तुझी कहाणी आहे तुझ्या मायेची, तुझ्या कृपेची. प्रेमाने वाचायची, भक्तीने ऐकायची, तुझी सेवा करायची आणि सुखी व्हायची. आटपाट नगर होतं, त्याचा विस्तार मोठा होता, लोकसंख्या मोठी होती, व्यापार उद्यम जोरात होता. नाना देशातले लोक तेथे येत आणि पोट भरत होतो. आपल्यापुरता पैसा करावा, वाटेल तो उद्योग करावा, इतरांची पर्वा करू नये, आपली तुंबडी भरावी असे चाले. नाना जातीचे लोक, चांगले थोडे, वाईटच फार काही थोडे. पापभीरू, देवधर्माची त्यांना चाड, कथा कीर्तनाची त्यांना गोडी. नीतीने वागावे, आश्रम धर्म पाळावा, मिळेल त्यात संतोष मानावा. असेच एक दाम्पत्य होते. सुशील स्वभावाची सुशीला, साधाभोळा गोविंदराव. दोघे एक दिलाने प्रेमाने राहत होते. सुशीला देवभक्त होती. मंदिरात जावे, घरातले कामकाज करतानाही देवीचे नाव घ्यावे, लक्ष्मीची भक्ती करावी. आई जगदंबे, महालक्ष्मी, वैभवलक्ष्मी आम्हाला सुखी ठेव अशी प्रार्थना करावी. सुखाने संसार चालला होता, पण पतीला कुसंगती लागली. मित्रांनी त्याला व्यसनी केलं, जुगारने, दारू. हळूहळू गोविंदाचे घर रिकामं झालं. संपत्ती गेली, विपत्ती आली, सुबत्ता गेली, चिंता आली. सुशीला बिचारी अगतिक झाली. एवढं झालं तरी तिनं धैर्य सोडलं नाही. नेहमीप्रमाणे देवीचे रूप आठवून ती चिंतन करी आणि देवीला तिची दया आली. एक साधू भर दुपारी सुशीलेच्या दाराशी आला. काही खायला मागू लागला. घरात काही नव्हतं, पण तिला आठवलं, एका बाईनं 2 शिळ्या पोळ्या तिला दिल्या होत्या. ती बिनमुख जाणार नव्हता. तिनं त्याच्या पोळ्या त्याला दिल्या. साधूला तिचा चेहरा संचित दिसला. त्यानं कारण विचारलं, सांत्वन केलं, धीर दिला. संसारात संकट येतात, त्यांना धैर्यानं तोंड दिलं पाहिजे असं म्हणला. बेटा, भिऊ नको, धीर सोडू नको. सांगतो ते व्रत कर, तुझी चिंता मिटेल, चांगले दिवस पुन्हा येतील. मग त्यानं व्रत सांगितलं, वैभवलक्ष्मीचं व्रत. शुक्रवारी सायंकाळी दिवे लागणी झाली की काय करावं? 1-2 सोन्याच्या अलंकाराची लाल फुले वाहून पूजा करावी. सायंकाळच्या जेवणात नैवेद्याला गोड प्रसाद करावा आणि त्या अलंकाररूपी लक्ष्मीला तो नैवेद्य दाखवावा. मग उदबत्ती निरांजन वळून आरती करावी. सर्वांनी प्रसाद स्वीकारावा. मग ते दागिने नमस्कार करून जागेवर ठेवावे. जप नको, तप नको, उपास नको, कुठे जायला नको. असे हे सोपे व्रत आहे. करशील ना हे व्रत? कृपा करील देवी तुझ्यावर. उद्या शुक्रवार आहे, उद्या सुरुवात कर. सुशीलेच्या डोळ्यात पाणी आलं. आनंद वाटला. तिने महात्म्याला नमस्कार घातला. महात्म्याने झोळीतून 2 ताज्या पोळ्या दिल्या. चमत्कार! हे तर प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय. तिची खात्री पटली. महात्मा निघून गेला. दुसरा दिवस उजाडला. शुक्रवार. संध्याकाळ होता. सुशीलाने एक सोन्याची साखळी आणि अंगठी एका वाटीत ठेवली आणि यथासांग पूजा केली. श्रद्धेने निरांजन ओवाळले, गोडाचा नैवेद्य दाखवला, मनोभावे प्रार्थना केली. आई वैभवलक्ष्मी, मी तुझे लेकरू, राग नको धरू, कृपा कर, माया कर, माझ्या घरी ये, सुखाने नांद. असे 2 शुक्रवार व्रत केले. 3ऱ्या शुक्रवारी पगाराचा दिवस होता, पण घरात नव्हते तूप, तेल नैवेद्य दाखवायला. वस्तू नव्हती. निरांजन असे ओवाळून माझी कसोटी पाहू नकोस. गेल्या जन्मीची पापे धुवून टाक. यांना सद्बुद्धी दे. रडत रडत तिने मनोभावे प्रार्थना केली. समोर वाटीत 2 दागिने ठेवले. सूर्यास्ताच्या वेळी होती. वैभवशाली सूर्य मावळतीला गेला होता आणि तिचा पती अचानक दारात आला. तिनं दार उघडलं. त्याचा चेहरा विलक्षण शांत होता. त्याने सगळा पगार तिच्या हातात दिला. हे काय? ती विचारणार तो म्हणाला, रात्री एक साधू स्वप्नात आला. त्यानं मला ताकीद दिली,
व्यसने सोडायला सांगितली. मी आता कुठलेच व्यसन करणार नाही. मी आता चांगला वागेन. सुशिलेचा आनंद गगनात मावेना. पतीला घरात बसून तिने पटकन पूजा सामग्री आणली, केली, नैवेद्य दाखवला व पतीला प्रसाद दिला. त्याला नवल वाटले. फार आनंद झाला. पती आपल्याला दत्ताचे दर्शन झाले. आपण धन्य झाला असे म्हणू लागला. हळूहळू संसाराची गाडी मार्गावर आली. देणी फिटली, मित्र जमले, हेही सुधारले. घरात संपत्ती नांदू लागली. दर शुक्रवारी सुशिलेचे व्रत चालूच होते. हळूहळू श्रीमंतांनी संतान प्राप्त झाले. शेजाऱ्यांनी विचारू लागला, काय ग सुशिले, अशी काय जादू झाली? तू होतीस कशी? आणि आज सुशिलाने त्यांना व्रत सांगितले. मनोभावे व्रत करावे, अलंकाराची पूजा करावी, पंचोपचार पूजा पुरे. शुक्रवार संध्याकाळी पूजा करून गोडाचा नैवेद्य दाखवावा. प्रसन्न मनाने प्रसाद भक्षण करावा. जप नको, तप नको, उपवास नको, कुठे जायला नको, प्रार्थना करा. वैभवलक्ष्मी प्रसन्न होईल. प्रत्यक्ष प्रचिती समोर दिसत होती. शेजाऱ्याने व्रत केले, मैत्रिणीने व्रत केली. प्रत्येकीला चांगले अनुभव आले. संकटे टळली, अडचणी संपल्या, दुःख गेले, दारिद्र्य गेले. प्रत्येक घरी वैभव लक्ष्मी नांदू लागली. ही सगळी कृपा वैभव लक्ष्मीची. जशी असंख्य कुटुंब तिच्या कृपेने सुखी झाली, तसं माझेही कुटुंब सुखी हो. घरात लक्ष्मी नांदो, मुलाबाळांना सुख लाभो, अशी माझी प्रार्थना आहे. हे वैभवी लक्ष्मी माते, माझे व्रत पूर्ण कर. व्रताचे उद्यापन. सर्व अलंकारांची पूजा करून पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून सर्व कुटुंबियांना बोलावून कोणत्याही शुक्रवारी करावे. सुवासिनींना भोजन द्यावे, ओटी भरावी आणि व्रत समाप्त केले तर कधी उन्मत्त होऊ नये. जशी वैभव लक्ष्मी सुशिलेला प्रसन्न झाली, तशी तुम्हा माहूला हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तर सफळ संपूर्ण. वैभव लक्ष्मी स्वर्णमयी, आनंदमयी, कृपामयी, नित्य येऊन माझ्या सदनी नांदत तू राही. ही माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.